कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं बघा, मॅक्झिमम वर्क डन कसं फाइंड आउट करायचं त्याच्या रिलेटेड आपण एक प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व केला होता. सो आता आपण पुढचा टॉपिक स्टार्ट करूयात. बघा आता पुढचा टॉपिक आहे आयसोबारिक प्रोसेस. मॅक्झिमम वर्क डन झालं तुमचं. येस, ओके. नेक्स्ट टॉपिक आहे इंटरनल एनर्जी. सो एक्झॅक्टली इंटरनल एनर्जी म्हणजे काय ते आता आपल्याला बघायचं आहे. इंटरनल एनर्जी बघा, आता इंटरनल एनर्जीचं नोटेशन आहे यू. नावातच आहे एनर्जी, सो इट इज वन फॉर्म ऑफ द एनर्जी. कुठली एनर्जी? तर इंटरनल एनर्जी म्हणजे काय, तर प्रत्येक मॉलिक्यूलची, प्रत्येक सबस्टन्सची अशी स्वतःची एक इंडिव्हिज्युअल एनर्जी असते. आय होप एव्हरीवन इज विथ मी. सगळ्यांना आवाज येतोय, स्क्रीन इज विजिबल. येस येस, ओके. बघा आता इंटरनल एनर्जीचं नोटेशन आहे बाळांनो यू. आता इंटरनल एनर्जी म्हणजे काय, इट्स लाईक युअर इंडिव्हिज्युअल एनर्जी. तुमच्या सगळ्यांची अशी थोडीशी काय असते की एक थोडीशी एनर्जी असते की एक थोडं सेल्फ मोटिवेटपणा सगळ्यांमध्येच असतो. मग तसंच प्रत्येक मॉलिक्यूलकडं स्वतःची अशी एक एनर्जी असते आणि त्या मॉलिक्युल्सच्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअल एनर्जीला आपण इंटरनल एनर्जी म्हणतो. मग आता फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की इथे एक बिकर आहे, ह्या बिकरमध्ये टोटल 10 मॉलिक्युल्स आहेत. सो 10 मॉलिक्युल्स जर आहे असं जर आपण म्हणत असू तर प्रत्येक मॉलिक्युलची एक स्वतःची इंटरनल एनर्जी आहे. ह्या सगळ्या मॉलिक्युल्सच्या, प्रत्येक मॉलिक्युलच्या इंटरनल एनर्जीची जर ॲडिशन झाली तर मी त्याला काय म्हणणार आहे, पूर्ण सिस्टीमची इंटरनल एनर्जी. गॉट इट? कन्सेप्ट इज क्लिअर टू यू? इंटरनल एनर्जी म्हणजे काय, तर एका मॉलिक्यूलची इंडिव्हिज्युअल एनर्जी. मग त्या मॉलिक्यूलच्या इंडिव्हिज्युअल एनर्जीमध्ये काय असतं, तर मॉलिक्यूलच्या इंडिव्हिज्युअल एनर्जीमध्ये इन्क्लूड असतं कायनेटिक एनर्जी, प्लस अजून काय इन्क्लूड असतं, तर पोटेन्शियल एनर्जीसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं. मग ह्यांची जी ॲडिशन आहे त्या कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी मिळून त्या मॉलिक्यूलची एक स्वतःची इंडिव्हिज्युअल इंटरनल एनर्जी आहे. आता सिस्टीममध्ये जेवढे मॉलिक्युल्स असतील तेवढ्या सगळ्या मॉलिक्युल्सच्या इंटरनल एनर्जीची जर आपण ॲडिशन केली तर त्याला आपण काय म्हणतोय, सिस्टीमची इंटरनल एनर्जी. सो व्हॉट इज द definition? What we can write, every substance is associated with a definite amount of internal energy. This energy is stored in a substance and it is known as a internal energy. So आता आपण काय लिहू शकतो बघा, आय होप कन्सेप्ट क्लिअर असेल तुम्हाला. मग मी काय लिहिते बघा, द इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम. द इंटरनल एनर्जी, कुणाची इंटरनल एनर्जी, कशावर आपला फोकस आहे, तर सिस्टीमवर. मग द इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम इज मेड अप ऑफ कायनेटिक अँड पोटेन्शियल, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स ऑफ द सिस्टीम. ऑफ individual particles of the system.
मग सिस्टीमची कायनेटिक एनर्जी कुणापासून बनतीये? द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. सिस्टीमची इंटरनल एनर्जी कुणापासून बनतीये? तर कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ द इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स प्रेझेंट इन द सिस्टीम. त्या सिस्टीममध्ये जे काही इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स प्रेझेंट आहेत त्यांच्यापासून काय बनतीये? पूर्ण सिस्टीमची इंटरनल एनर्जी बनतीये. क्लिअर आहे डेफिनेशन सगळ्यांना? एव्हरीवन इज विथ मी? कुणाला काही डाऊट, प्रॉब्लेम? इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम. सिस्टीमची इंटरनल एनर्जी कुणापासून तयार होणार आहे? तर कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जीज पासून. पण कुणाच्या? तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्टिकल्सच्या. ओके, ठीक आहे. सो बघा आता इंटरनल एनर्जीचा नेक्स्ट पॉईंट आहे की इंटरनल एनर्जी इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर इंटरनल एनर्जी इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटरनल एनर्जी काय आहे? तर इंटरनल एनर्जी इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. जेवढे मॉलिक्युल्स जास्त असतील अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड असणारी प्रॉपर्टी आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके, सो व्हॉट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी? डेल्टा यू. डेल्टा यू म्हणजे काय? चेंज इन इंटरनल एनर्जी. काय फॉर्म्युला आहे त्याचा? U2 मायनस U1. सो डेल्टा यू इज अ स्टेट फंक्शन. चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जीमध्ये जो काही चेंज होतोय तो कशावर डिपेंड आहे? तर इंटरनल एनर्जीमधला जो काही चेंज आहे तो इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवर डिपेंड आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो की इंटरनल एनर्जी ही कशी प्रॉपर्टी आहे? तर इंटरनल एनर्जी ही स्टेट फंक्शनवाली प्रॉपर्टी आहे. यू इज अ स्टेट फंक्शन. सो डेल्टा यू इज ऑल्सो स्टेट फंक्शन. डेल्टा यू पण काय आहे? तर स्टेट फंक्शन आहे. आय होप दिस पॉईंट्स आर क्लिअर टू ईच अँड एव्हरीवन. आता सपोज मी म्हटलं की माझ्या क्लासमध्ये 10 स्टुडंट्स आहेत. प्रत्येक स्टुडंटची अशी एक स्पेसिफिक सेल्फ मोटिवेशनवाली एनर्जी आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकांसोबत ती एनर्जी शेअर केली. ते जे सेल्फ मोटिवेशन प्रत्येकाकडे आहे ते दुसऱ्याला दिलं तर ते पूर्ण काय होणार आहे? पूर्ण क्लासरूमची ती टोटल एनर्जी तयार होणार आहे. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? मग ती इंटरनल एनर्जी असणार आहे. सेम कन्सेप्ट आहे इथे आपण अप्लाय करू आपल्या सिस्टीममध्ये. जेवढे मॉलिक्युल्स आहेत त्या प्रत्येक मॉलिक्युलकडे स्वतःची अशी इंडिव्हिज्युअल अशी एक कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी आहे. तिला आपण इंटरनल एनर्जी म्हणतोय. मग सगळ्या मॉलिक्युल्सची इंटरनल एनर्जी मिळून काय तयार होणार आहे? सिस्टीमची इंटरनल एनर्जी. आय होप दिस पॉईंट्स आर क्लिअर टू यू. ओके, क्लिअर आहेत हे पॉईंट्स? येस, ओके. बघा आता ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम द सिस्टीम विल चेंजेस इट्स इंटरनल एनर्जी. आता सिस्टीमची इंटरनल एनर्जी कधी चेंज होते? नीट लक्ष द्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स आर गोइंग ऑन. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. कुणाची? तर सिस्टीमची. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम would change when there is transfer of energy. आणि एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होत असते? तर बाळांनो लक्षात ठेवा, एनर्जी ट्रान्सफर होते हीट अँड वर्कच्या फॉर्ममध्ये. आयदर हीट आपण एक्सचेंज करत असतो किंवा वर्क परफॉर्म करत असतो. वर्क परफॉर्म केल्यावर सुद्धा एनर्जी ट्रान्सफर होते. मी याच्या आधीच्याही लेक्चरला सांगितलं आहे. जर तुम्ही सकाळी ज्यावेळेस उठता त्यावेळेस तुमची एनर्जी ही खूप जास्त असते. जसं जसं दिवस संपणार आहे तसं तसं एनर्जी तुमची कमी कमी होणार आहे. कारण तुम्ही वर्क परफॉर्म करत असतात, वेगवेगळे कामं करता. त्याच्यामुळे काय होतं? आपली बॉडी ड्रेन होते, एनर्जी कमी होते. सो दॅट इज द थिंग की आपल्याला काय बघायचं आहे की सिस्टीमची इंटरनल एनर्जी कधी चेंज होऊ शकते? तर सिस्टीमची इंटरनल एनर्जी चेंज होते कधी? ज्यावेळेस एनर्जीचा ट्रान्सफर होतो. आणि एनर्जीचा ट्रान्सफर कुठल्या फॉर्ममध्ये होतो? आयदर हीटच्या फॉर्ममध्ये किंवा वर्कच्या फॉर्ममध्ये. ओके, यहाँ तक सबको सब क्लियर है? एव्हरीवन इज विथ मी? लेट मी नो. येस, ओके ओके, ठीक आहे. सगळ्यांना सगळं इथपर्यंत कळालेलं आहे. नो डाऊट. ठीक आहे, ओके. आता बघा, इंटरनल एनर्जी डिक्रीज होऊ शकते किंवा इंटरनल एनर्जी वाढू पण शकते.
कुणाची, तर आपण कुणाच्या पर्स्पेक्टिव्हने बघतोय, तर आपण सगळं सिस्टीमच्या पर्स्पेक्टिव्हने बघतोय. सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढू पण शकते किंवा सिस्टीमची इंटरनल एनर्जी डिक्रीज पण होऊ शकते. मग ह्याच्यासाठी काय आहे, तर काय म्हणू शकतो आपण, कधी सिस्टीमची इंटरनल एनर्जी डिक्रीज होईल किंवा कधी सिस्टीमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होईल. पहिल्यांदा तर चेंज इन इंटरनल एनर्जी काय आहे, U2 मायनस U1. U1 म्हणजे काय, U2 म्हणजे काय, तर U2 म्हणजे फायनल इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम, सिस्टीमची फायनल इंटरनल एनर्जी, आणि U1 म्हणजे काय, तर इनिशियल इंटरनल एनर्जी. ओके, इनिशियल इंटरनल एनर्जी. आता बघा, जर मी म्हटलं की मी सिस्टीमला मी काय केलंय, हीटचा सप्लाय केलाय, सिस्टीमने हीट ॲब्झॉर्ब केली आहे, हीटचा सप्लाय दिलाय आणि सिस्टीमने ती हीट ॲब्झॉर्ब केली आहे. हीट इज नथिंग बट अ फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजेच आता सिस्टीम ज्यावेळेस हीट ॲब्झॉर्ब करेल त्यावेळेस क्यूचं साईन कसं असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, कारण सिस्टीम काय करतंय, हीट ॲब्झॉर्ब करतंय. जेव्हा पण हीट ॲब्झॉर्ब होतं त्यावेळेस क्यूचं साईन काय असतं, पॉझिटिव्ह असतं. तर त्या केसमध्ये जर सिस्टीमला हीट मिळतीये, हीट इज नथिंग बट अ फॉर्म ऑफ एनर्जी, मग त्या केसमध्ये इंटरनल एनर्जी आधीच्या इंटरनल एनर्जीपेक्षा डिक्रीज होईल का वाढेल, तर डेफिनेटली सपोज इनिशियली सिस्टीमची इंटरनल एनर्जी आहे 10 किलो जूल. आता मी त्या सिस्टीमला काय दिलंय, एनर्जी दिली आहे, कुठल्या फॉर्ममधून, हीटच्या फॉर्ममधून. किती एनर्जी दिली, तर 10 किलो जूल एनर्जी दिली म्हणून मी इथं काय लिहितीये, प्लस साईन लिहितीये. मग आता नवीन एनर्जी किती झाली आहे, तर आधीची इंटरनल एनर्जी प्लस आत्ताची आपण किती एनर्जी दिली, क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी, दॅट इज 10. म्हणजेच U1 प्लस U2 जर U1 प्लस 10 केलं तर किती होईल, 20. म्हणजेच आपल्याला काय कळालं, फायनल इंटरनल एनर्जी वाढलेली आहे. ह्याच्यावरून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की ज्यावेळेस सिस्टीम हीट ॲब्झॉर्ब करतं, सिस्टीम काय करेल, हीट ॲब्झॉर्ब करेल, त्यावेळेस सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होणार आहे, वाढणार आहे. ओके, तो यहाँ पे हम क्या लिख सकते हैं, जब भी हम सिस्टीम को हीट देंगे, सिस्टीम हीट एब्जॉर्ब करेंगी, इंटरनल एनर्जी इंक्रीजेस. अजून इंटरनल एनर्जी कधी चेंज होईल, ज्यावेळेस वर्क इज डन. कुणावर वर्क इज डन, वर्क इज डन ऑन द सिस्टीम. ओके, सिस्टीम स्वतः काम करते का, तर नाही, वर्क इज डन ऑन द सिस्टीम. मग त्या केसमध्ये डब्ल्यूचं आन्सर कसं असतं, वर्क इज डन ऑन द सिस्टीम. कुणाला सांगता येईल का, वर्कचं आन्सर पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल, ज्यावेळेस आपण असं म्हणतोय वर्क इज डन ऑन द सिस्टीम. मायक्रोफोन मी ऑन करते, यू कॅन टेल मी द आन्सर. मी काय विचारलं नीट ऐका, जर मी असं म्हणतेय वर्क इज डन ऑन द सिस्टीम, मग त्या केसमध्ये डब्ल्यूची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची का निगेटिव्ह घ्यायची, निगेटिव्ह घेणार का, सिस्टीम वर्क करते का, नाही, सिस्टीमवर वर्क होतंय. कोण वर्क करतंय सिस्टीमवर, ऑब्विसली सराउंडिंग. वर्क इज डन बाय द सिस्टीम आहे का, नाही, वर्क इज डन ऑन द सिस्टीम. आणि ज्यावेळेस सिस्टीमवर कुणीतरी काम करतंय, सिस्टीमवर कोण काम करणार, ऑब्विसली सराउंडिंग काम करेल. मग त्या केसमध्ये वर्कचा आन्सर काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. बाळांनो थोडीशी रिव्हिजन करा, यू नीड टू रिवाइज. ओके, आय होप आता क्लिअर झालं असेल. वर्क इज डन ऑन द सिस्टीम म्हणतोय आपण, सिस्टीम स्वतः काम नाही करत आहे. जर सिस्टीमने स्वतः काम केलं असतं तर सिस्टीमची एनर्जी गेली असती. आता सिस्टीमसाठी बाहेरून सराउंडिंग काम करते, म्हणजे सराउंडिंगची एनर्जी कमी होणार आणि सिस्टीमला ती एनर्जी मिळणार आहे कुठल्या फॉर्ममधून, वर्कच्या फॉर्ममधून एनर्जी मिळणार आहे. म्हणजेच कुठलं साईन असलं पाहिजे, पॉझिटिव्ह साईन असलं पाहिजे. मग ह्या केसमध्ये सुद्धा इंटरनल एनर्जी काय होईल, इन्क्रीज होईल. कळालंय, दोन केसेस, हीट ॲब्झॉर्ब होतीये, म्हणजेच तिथे हीट ॲब्झॉर्ब होतीये, तिथं काय होणार आहे, तर क्यूची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, त्या केसमध्ये इंटरनल एनर्जी वाढेल. वर्क इज डन ऑन द सिस्टीम असेल तर त्या केसमध्ये डब्ल्यू पॉझिटिव्ह असेल, तेव्हा इंटरनल एनर्जी वाढणार आहे. जर आता मी असं म्हटलं की जी पण आपली सिस्टीम आहे ती सिस्टीम काय करते, तर सिस्टीम हीट रिलीज करते.
सिस्टीमने काय केलं, हीट रिलीज केलं. हीट इज नथिंग बट अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट रिलीज होती आहे, एनर्जी रिलीज होती आहे, म्हणजे कुठलं साईन असणार आहे, निगेटिव्ह साईन असणार आहे. सिस्टीमची स्वतःची काहीतरी एनर्जी होती, सिस्टीमची स्वतःची काहीतरी एनर्जी होती, त्या एनर्जीमधून हीटच्या फॉर्ममधून सिस्टीम एनर्जी रिलीज करते. सो क्यूचा आन्सर काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. मग आता इंटरनल एनर्जी काय होईल, डिक्रीज होईल. फॉर एक्झाम्पल सुरुवातीची इंटरनल एनर्जी आहे, किती आहे, 20 किलो जूल. आता सिस्टीमनी हीट रिलीज केली आहे, हीट इज नथिंग बट अ फॉर्म ऑफ एनर्जी. किती अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज केली, तर 10 किलो जूल एवढी एनर्जी सिस्टीमने रिलीज केली. मग आता नवीन सिस्टीमची एनर्जी किती असेल, आधीची 20 किलो जूल होती, त्याच्यातून 10 किलो जूल एनर्जी रिलीज झाली. मग नवीन एनर्जी किती असणार आहे, तर फक्त 10 किलो जूल असणार आहे. मग नवीन एनर्जी, फायनल एनर्जी कमी झाली का डिक्रीज झाली, तर बाळांनो एनर्जी डिक्रीज झाली. डिक्रीज झाली. येस, मी तेच सांगण्याचा ट्राय करतेय. मग जेव्हा पण एनर्जी रिलीज होते त्यावेळेस फायनल इंटरनल एनर्जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. इंटरनल एनर्जी डिक्रीज होईल जर सिस्टीमने हीट रिलीज केली तर. अजून कधी इंटरनल एनर्जी डिक्रीज होईल, ज्यावेळेस वर्क इज डन. कोण वर्क करणार, वर्क इज डन बाय द सिस्टीम. सिस्टीमने वर्क डन केलं, वर्क इज डन बाय द सिस्टीम, त्यावेळेस सुद्धा इंटरनल एनर्जी सिस्टीमची काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. कसं, आता तुम्ही म्हणताल पुन्हा सांगा. बघा, सुरुवातीला पहिल्यांदा सिस्टीमची इंटरनल एनर्जी होती 20 किलो जूल. आता सिस्टीमने वर्क केलंय, मी जसं तुम्हाला सांगितलं, सकाळी उठल्या उठल्या जय हो, जोश असतो आपल्यात, फुल ऑन मोटिवेशन, आज हम ये करेंगे वो करेंगे, सब कुछ हमारे माइंड में रहता है, एग्जीक्यूट कितना होता है वो आपको ही पता होगा. बट सकाळी उठल्या उठल्या आपण कुठल्या जोशमध्ये असतो, एकदम हाय जोशमध्ये असतो. ओके. आणि जर तुम्ही तसे नसताल, सकाळी उठल्या उठल्या जर तुम्हाला झोप येत असेल किंवा थकल्यासारखं वाटत असेल, तर इट मीन्स तुमची जी काही झोपेचा पिरियड आहे किंवा तुम्हाला ती पीसफुल झोप मिळत नाही आहे, मे बी तुम्ही मोबाईल खूप यूज करत असताल, त्याच्यामुळे तसं होऊ शकतं. सो डेफिनेटली चेक. जर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला फ्रेश वाटत असेल, तर इट मीन्स तुमची जी काही झोप आहे ती चांगली किंवा व्यवस्थित पीसफुल झोप तुम्हाला मिळते आहे. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम दॅट, आता मी म्हणते की इनिशियली 20 किलो जूल एनर्जी आहे. आता वर्क केलेलं आहे कुणी, तर आपल्या सिस्टीमने वर्क केलं. वर्क करताना काय होणार आहे, एनर्जी तर लागणार आहे. विदाऊट एनर्जी वर्क करू शकतो का आपण, नाही. एनर्जीचा यूज करूनच आपण काय करतो, तर वर्क करत असतो. मग काय केलं त्या सिस्टीमने, आधी तिच्याकडे जी 20 किलो जूल एनर्जी होती त्याच्यातली थोडी एनर्जी वापरली, आणि आता काय झालं, एनर्जी वापरल्यामुळं जी काही फायनल एनर्जी आहे ती कमी झाली. फायनल एनर्जी 15 किलो जूल झाली. फॉर एक्झाम्पल वर्क करण्यासाठी किती किलो जूल एनर्जी वापरली, तर 5 किलो जूल एनर्जी वापरली असं आपण कन्सिडर करूयात. म्हणजेच तुम्हाला इथून काय कळतंय, जर सिस्टीमने वर्क केलं तर काय होणार आहे, एनर्जी डिक्रीज होणार आहे. गॉट इट, एव्हरीवन इज विथ मी. कळालं इंटरनल एनर्जी कशी चेंज होऊ शकते. बच्चे पार्टी, आप आपके इस पे अप्लाय करो. जर तुम्ही दिवसभर काहीच काम नाही केलं, नुसतं असे तसे बसले, तरी पण थोडीफार एनर्जी तिथं कमीच होत असते. ओके. जेव्हा पण सिस्टीम वर्क करेल त्यावेळेस इंटरनल एनर्जी डिक्रीज होईल. हीट रिलीज झाली त्यावेळेस काय होणार आहे, इंटरनल एनर्जी डिक्रीज होणार आहे. आय होप दिस इज क्लिअर टू यू. मग ह्याच्यावरूनच आपल्याला आता पुढचं बघायचं आहे, तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके. वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक, वन ऑफ द मोस्ट फेवरेट टॉपिक ऑफ मी. काय, तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ thermodynamics. First law of thermodynamics. Yes, what is the first law of thermodynamics? So थर्मोडायनॅमिक्सचा पहिला लॉ काय सांगतो, बेसिकली यू ऑल नो दॅट. पहिला लॉ सांगतो 3 स्टेटमेंट्स आहेत. किती स्टेटमेंट्स आहेत, 3 स्टेटमेंट्स. व्हॉट आर दॅट 3 स्टेटमेंट्स. फर्स्ट स्टेटमेंट इज एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड, इट ओनली कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. पण आता आपल्याला पहिलं स्टेटमेंट बघा काय दिलेलं आहे त्यांनी, एनर्जी ऑफ द युनिवर्स
युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. काय दिलंय? एनर्जी ऑफ युनिवर्स. कुणाची एनर्जी? युनिवर्सची. एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. रिमेन्स कॉन्स्टंट. बच्चे पार्टी. फर्स्ट स्टेटमेंट समझ में आ गया सबको? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स का काय सांगते? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स ती सांगते एनर्जी कुणाची? युनिवर्सची. एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. का बरं? युनिवर्स कुणापासून बनतं सांगता येईल? बोलो बोलो, जल्दी बोलो. युनिवर्स कुणापासून बनतं? व्हेरी इझी क्वेश्चन. सिस्टीम अँड सराउंडिंग. येस करेक्ट राणी, व्हेरी नाईस, गुड. सिस्टीम अँड सराउंडिंग पासून एनर्जी युनिवर्स तयार होते. मग मी जस्ट तुम्हाला सांगितलं, जेव्हा पण एखादी तिथे वर्क होतं, जर सराउंडिंगनी वर्क केलं तर सराउंडिंगची एनर्जी काय होणार आहे? कमी होणार आहे. पण जेवढी एनर्जी कमी होणार आहे तेवढी एनर्जी कोण गेन करणार आहे? सिस्टीम गेन करणार आहे. ओके, म्हणजेच ओव्हरऑल एनर्जी कशी राहणार आहे? युनिवर्सची कॉन्स्टंट राहणार आहे. युनिवर्सची एनर्जी म्हणजेच काय? सिस्टीमची एनर्जी प्लस सराउंडिंगची एनर्जी. मग सिस्टीमची एनर्जी प्लस सराउंडिंगची एनर्जी याला आपण पूर्ण टोटल युनिवर्सची एनर्जी म्हणत असू, तर सिस्टीम जेवढी एनर्जी गेन, सराउंडिंग जेवढी एनर्जी लूज करतंय तेवढ्याच अमाऊंटमध्ये सिस्टीम एनर्जी गेन करतंय. म्हणजेच ओव्हरऑल काय राहणार आहे? युनिवर्सची एनर्जी कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, कुणाला काही डाऊट ह्याच्यामध्ये? कळालंय? येस. सो व्हॉट इज द सेकंड लॉ? एनर्जी, the total energy, the total internal energy of an isolated system, the total internal energy of an isolated system is constant. The total internal energy of an isolated system is constant. ठीक आहे. आता आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय सांगता येईल कुणाला? आपण खूप आधी बघितलं होतं आयसोलेटेड, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. कशाला म्हणतात आयसोलेटेड सिस्टीम? अरे किती इझी आहे. मला असं वाटतं की नाही का, आत्तापर्यंत ह्या क्वेश्चनचा आन्सर 5-6 जणांनी द्यायला पाहिजे होतं. आयसोलेटेड सिस्टीम ज्यामध्ये म्हणजे काय? मॅटर आणि एनर्जी पास नाही होत. येस करेक्ट. अशी सिस्टीम ज्या सिस्टीममध्ये सराउंडिंग सोबत एनर्जी सुद्धा एक्सचेंज केली जात नाही आणि मॅटरचं सुद्धा एक्सचेंज होत नाही. मग मला सांगा, एनर्जी जर एक्सचेंजच नाही झाली तर सुरुवातीची एनर्जी आणि नंतरची एनर्जी काय राहणार आहे? सेमच राहणार आहे ना. कळतंय? कॉन्स्टंटच राहणार आहे. एनर्जीचं एक्सचेंज होतोय का आयसोलेटेड सिस्टीममध्ये? नाही होते. मग टोटल इंटरनल एनर्जी, पूर्ण इंटरनल एनर्जी वाढेल, डिक्रीज होईल असं काही होणार आहे का? नाही होणार. इंटरनल एनर्जी काय असणार आहे? तर सेमच असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सो कळालंय स्टेटमेंट? द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. का बरं? लॉजिक लावा. काय सांगितलंय? आयसोलेटेड सिस्टीम बोले तो एक ऐसी सिस्टीम जो एनर्जी का एक्सचेंज नहीं करती. एनर्जी एक्सचेंजच नाही झाली तर मग टोटल एनर्जी कशी राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. सुरुवातीला जेवढी होती तेवढीच फायनल इंटरनल एनर्जी राहणार आहे. आत्ता तुम्हाला मी सांगितलं इंटरनल एनर्जी एक तर वाढू शकते किंवा इंटरनल एनर्जी डिक्रीज होऊ शकते. पण कधी? एनर्जीचा एक्सचेंज झाला तर. एनर्जीचा एक्सचेंज कसा होतो? हीटच्या फॉर्ममध्ये होतो किंवा अजून कशाच्या फॉर्ममध्ये ही एनर्जीचा एक्सचेंज होतो? वर्कच्या फॉर्ममध्ये एनर्जीचा एक्सचेंज होतो. पण एनर्जीचा एक्सचेंजच नाही झाला तर इंटरनल एनर्जी चेंज होईल का? नाही होणार. सो टोटल इंटरनल एनर्जी ऑफ एन आइसोलेटेड सिस्टम इज कॉन्स्टंट. क्लियर? सबको क्लियर है? बोलो येस. ओके ओके, एव्हरीवन इज गिविंग मी थंब. नाईस. ठीक आहे. आता नेक्स्ट लास्ट स्टेटमेंट बघा. एनर्जी इज
neither created, energy is neither created nor be destroyed, nor destroyed, nor destroyed, and can only be transferred, and can only be transferred किंवा converted into one form to another, one form to another. ठीक है, क्लियर, सबको क्लियर बोला. एनर्जी इज नाइदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड एंड ओनली can be converted from one form to another, and can only be converted one form to another form. ओके, हां चला. आता हे तर 3 लॉ तुम्हाला तर इझिली लक्षात राहतीलच. द नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, व्हॉट इज द मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. सो बघा, बेसिकली आत्ता आपण जस्ट बघितलं डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी कुणाच्या इक्वल असणार आहे, U2 मायनस U1च्या, फायनल इंटरनल एनर्जी मायनस इनिशियल इंटरनल एनर्जी. आता मी इथे एक एक्सपेरिमेंटल कंडिशन सांगते. फॉर एक्झाम्पल इथे आपल्याकडे एक बीकर आहे, ह्या बीकरमध्ये एक गॅस आहे. ओके, आता हा गॅस म्हणजेच आपली काय असणार आहे, सिस्टीम असणार आहे. मी म्हणतीये आपण ह्या गॅसची सुरुवातीची इनिशियल इंटरनल एनर्जी U1 आहे. ओके, सुरुवातीची इंटरनल एनर्जी U1. सो व्हॉट आय कॅन राईट, U1 इज इनिशियल इंटरनल एनर्जी, इनिशियल इंटरनल एनर्जी. ओके, क्लियर है सबको, इमेजिन कर रहे हो यहाँ पे सामने एक बीकर है, उस बीकर में एक गैस फिल किया है. गॅस बीकर इज नथिंग बट अवर पार्ट ऑफ सिस्टीम. या सिस्टीमची सुरुवातीची इंटरनल एनर्जी आहे किती, U1. आता मी ह्या गॅसला काय करते बघा, थोडं हिटिंगची कंडिशन देते. ओके, मी ह्या गॅसला हीट सप्लाय करते. सिस्टीम आहे क्यू अमाऊंटमध्ये हीट काय करते तर ॲब्झॉर्ब होती आहे. ओके, आणि ह्या सिस्टीमसाठी बाहेरून सराउंडिंग पण काम करतं आहे. सो सराउंडिंग काय करतं आहे, वर्क परफॉर्म करतं आहे, सराउंडिंग वर्क परफॉर्म करतं आहे सिस्टीमसाठी. इथपर्यंत कळालं आहे का, काय काय कंडिशन आहे बघा. सिस्टीम आहे, सिस्टीमची इंटरनल एनर्जी आहे U1, त्या सिस्टीमला आपण हिटिंगची कंडिशन देतोय, सिस्टीम हीट ॲब्झॉर्ब करते आणि सिस्टीमसाठी कोण काम करतंय तर वर्क काम करतंय. मग आता ज्यावेळेस सिस्टीम हीट ॲब्झॉर्ब करते त्यावेळेस क्यूची व्हॅल्यू आपण काय घेत असतो, प्लस क्यू घेत असतो. आणि ज्यावेळेस सराउंडिंग वर्क परफॉर्म करतं सिस्टीमसाठी त्यावेळेस डब्ल्यूचा आन्सर आपण काय घेत असतो, प्लस डब्ल्यू घेत असतो. आता जी काही नवीन इंटरनल एनर्जी आहे ही नवीन इंटरनल एनर्जी कुणाच्या इक्वल असणार आहे तर नवीन इंटरनल एनर्जी इक्वल असणार आहे आधीची इंटरनल एनर्जी म्हणजे U1 प्लस अजून क्यू अमाऊंटमधून हीट ॲब्झॉर्ब होऊन एनर्जी मिळते प्लस क्यू अजून कुणाच्या इक्वल असणार आहे तर डब्ल्यूच्या इक्वल असणार आहे. ओके, क्लियर है, इसमें किसी को कुछ डाउट है, नहीं है ना डाउट, येस गुड. मग मला सांगा आता चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू आधी U2ची व्हॅल्यू U2 मायनस U1 है, तो U2ची व्हॅल्यू काय आहे U1 प्लस क्यू प्लस डब्ल्यू माइनस U1, तो U1 कट हो जाएगा, क्या मिला आपको Q प्लस डब्ल्यू. म्हणजेच आपल्याला मॅथमॅटिकल इक्वेशन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगतोय, चेंज इन इंटरनल एनर्जी मधला चेंज हा कुणाच्या इक्वल असणार आहे Q प्लस डब्ल्यूच्या इक्वल असणार आहे. तुम्ही म्हणताल मॅडम थर्मोडायनॅमिक्सच्या फर्स्ट लॉचं स्टेटमेंट तर वेगळंच आहे, स्टेटमेंट तर आम्हाला असं सांगतंय एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट किंवा आयसोलेटेड सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी आहे ती कॉन्स्टंट राहते. पण
एनर्जी कॉन्स्टंट राहते, पण एनर्जीचा एक्सचेंज होतोय का? तर हो, एनर्जीचा एक्सचेंज तर होतोय, पण एनर्जी कॉन्स्टंट कसं काय राहते? कारण जेवढ्या अमाऊंटमध्ये तिला हीट मिळते, जेवढ्या अमाऊंटमध्ये वर्क होतंय, तेवढ्याच त्याचं काय असणार आहे, डिफरन्स असणार आहे. इथे बघा, मी सुरुवातीला काय सांगितलं, सिस्टीमची इंटरनल एनर्जी आहे, इनिशियल इंटरनल एनर्जी किती, U1. आता ह्या सिस्टीमला आपण जेवढी हीट देऊ, जेवढं सिस्टीमसाठी काम करू, तेवढंच पुढची एनर्जी तयार होतीये, फायनल एनर्जी तयार होतीये. म्हणजेच इकडे सराउंडिंग काय करतंय, हीट ॲब्झॉर्ब करतंय, पण सराउंडिंग हीट देतंय. सराउंडिंग इथे एनर्जी, इथली जी एनर्जी आहे, ही एनर्जी सराउंडिंगमधून लूज होतीये, पण ही लूज झालेली एनर्जी कोण गेन करतंय, तर सिस्टीम एनर्जी ती गेन करतंय. म्हणून ओव्हरऑल एनर्जी कशी राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. आणि मॅथमॅटिकल इक्वेशन आपल्याला काय मिळतं, चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी तेवढीच चेंज होईल जेवढं त्याला हीट सप्लाय होईल, जेवढं तिथं वर्क डन होईल, तेवढीच इंटरनल एनर्जी चेंज होणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? एव्हरीवन इज विथ मी. चेंज इन इंटरनल एनर्जी कुणाच्या इक्वल असणार आहे, जेवढी हीट चेंज होईल किंवा जेवढं वर्क तिथं होणार आहे तेवढंच. म्हणजे आता मी तुम्हाला सांगते की पहिल्यांदा आता हा आपला इथे एखादा चिंटू आहे, चिंटूकडे सुरुवातीला किती एनर्जी आहे, भरपूर वर्कआउट वगैरे, मसल्स गेन वगैरे गेन करून चिंटूकडे सकाळी सकाळी 50 किलो जूल एनर्जी होती. आता दिवसभरात चिंटूने वर्क केलं, किती वर्क केलं, मी म्हटलं चिंटूने 25 किलो जूल वर्क केलेलं आहे. मग आता हीट काहीच ॲब्झॉर्ब केली नाही, बाहेरून त्यांनी कुठूनच काहीच मोटिवेशन घेतलं नाही, काय नाही, काय नाही. समजा मग काय आहे, बाकीचं हीटमधून त्यांनी काही एनर्जी घेतली आहे का, तर नाही, हीटमधून त्यांनी काहीच एनर्जी नाही घेतली. आता मग त्याची फायनल इंटरनल एनर्जी किती असेल, 25 जूल एनर्जी. 25 किलो जूल एनर्जी त्यांनी कशासाठी वापरली, तर वर्क करण्यासाठी वापरली. तर फायनल किती असणार आहे, 25 किलो जूल असणार आहे. म्हणजेच मी काय म्हणू शकते, चेंज इन इंटरनल एनर्जी U2 मायनस U1, U2 मायनस U1 काय येईल, U2. फायनल किती आहे, 25. आता इनिशियल किती आहे, 50 किलो जूल होतं. मग काय झालं आता, -25. मग किती राहिली आहे, -25 किलो जूल राहिली आहे. आणि वर्कचं आन्सर किती येणार आहे, तर -25 किलो जूलच घ्यावं लागणार आहे. तुम्ही म्हणताल आत्ता तरी तर तुम्ही 25 किलो जूल वर्क सांगितलं होतं, ती मी व्हॅल्यू सांगितली होती, पण तुम्ही वर्कचा आन्सर मायनस का घेताल, कारण वर्क कोण करतोय, चिंटू करतोय, त्याची एनर्जी कमी होणार आहे. म्हणून वर्क केल्यावर किती एनर्जी राहणार आहे, तर -25 किलो जूल एवढी एनर्जी असणार आहे. ओव्हरऑल तुम्ही आत्ता एवढं लक्षात ठेवा, चेंज इन इंटरनल एनर्जी आधीच्या इंटरनल एनर्जीमध्ये आणि नंतरच्या इंटरनल एनर्जीमधला जो काही चेंज असणार आहे, तो कुणाच्या इक्वल असणार आहे, W प्लस क्यूच्या इक्वल असणार आहे. इंटरनल एनर्जी कशी चेंज होऊ शकते, हीट किंवा वर्कच्या फॉर्ममधून इंटरनल एनर्जी चेंज होऊ शकते. मग जी काही चेंज इन इंटरनल एनर्जी असेल ती W प्लस क्यूच्या इक्वल असणार आहे. आणि ह्यालाच आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं मॅथमॅटिकल इक्वेशन म्हणतो. क्लिअर आहे? एवरीवन इज विथ मी? यस यस यस, ओके, समझ में आ गया सबको? ठीक है, थोड़ा ईयर में रफ कर देती हूँ. बाकी सब कैसे चल रहा है सबका, ऑल एवरीवन इज गुड, एवरीवन इज डूइंग गुड? येस येस. खूप सारं ऊन आहे, दुपारी झोप येऊ शकते, थोडीशी दुपारी नॅप घेत जा, पण झोपेत वेळ घालवू नका. दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट इयर फॉर यू. आय जस्ट वॉन्ट टू गिव यू अ रिमाइंड. मला फक्त आठवण करून द्यायची आहे, नथिंग इन दॅट. आणि आता आपण हे रफ करतोय, तर मिळालेल्या टाईममध्ये थोडंसं तुम्हाला काहीतरी चांगलं सांगण्याचा हेतू. येस, बघा मग आपल्याला मॅथमॅटिकली इक्वेशन, मॅथमॅटिकली what we can write mathematically, delta U is equal to, mathematically according to first law of
W प्लस क्यू. ओके, चला आता नेक्स्ट आहे आता आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर व्हेरियस प्रोसेस. वेगवेगळ्या प्रोसेससाठी डेल्टा यूचं आन्सर कसं चेंज होतं बघा. मग हा बेसिक फॉर्म्युला, हा फॉर्म्युला सगळ्यांना लक्षातच ठेवायचा आहे. ओके, काय येतं, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर व्हेरियस प्रोसेस. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर व्हेरियस प्रोसेस, फॉर व्हेरियस प्रोसेस. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिल्यांदा बच्चे पार्टी आपण बघणार आहोत आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस, मला सांगा कुणाला आयसोथर्मल प्रोसेसचा मिनिंग सांगता येईल का? चलो, आय एम एक्सपेक्टिंग आन्सर फ्रॉम यू. व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयसोथर्मल प्रोसेस? टेम्परेचर. Constant temperature. येस, टेम्परेचर इज कॉन्स्टंट. ओके, टेम्परेचर कसं असणार आहे? कॉन्स्टंट. टेम्परेचर इज कॉन्स्टंट. टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर मी काय लिहू शकते? डेल्टा टी इज इक्वल टू, क्या लिखूँ मैं, क्या लिख सकती हूँ मैं? बोलो बच्चे पार्टी, बताओ. Zero. डेल्टा टी Zero. इज इक्वल टू काय लिहिणार? झिरो. येस, डेल्टा टी काय असणार आहे? झिरो असणार आहे. बघा, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे याचा मिनिंग, ज्यावेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट असेल आता आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर तर कॉन्स्टंट राहायला पाहिजे. सुरुवातीला 25 डिग्री सेल्सियस प्रेशर आहे. सबको इतना समझ में आ गया? सिस्टम गैस है, 25 डिग्री सेल्सियस प्रेशर है. यहाँ तक ऑल आर विथ मी? येस. ओके, आता ह्या सिस्टीमला ना मी थोडंसं काय करते, हीट देते. हीट देते, किती हीट देते तर मी म्हणते मी किती हीट देते सिस्टीमला, तर 5 किलो जूल एवढी हीट देते. 5 किलो जूल एवढी हीट देते. मला सांगा, आता जर मी सिस्टीमला हीट देत असेल तर टेम्परेचर वाढायला पाहिजे, बरोबर? बरोबर ना? काय वाटतं तुम्हाला? की आता बघा, सिस्टीम आहे, गॅस आहे, गॅसचं सुरुवातीचं टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सियस. आता मी सिस्टीमला बाहेरून हीट देते. किती हीट देते तर 5 किलो जूल एवढी एनर्जी मी देते. तर आता सिस्टीमचं टेम्परेचर वाढायला पाहिजे, पण सिस्टीमचं टेम्परेचर वाढत नाही आहे. का नाही वाढत आहे? कारण जेवढ्या अमाऊंटमधून बाहेरून एनर्जी मिळते सिस्टीमला, तेवढ्या एनर्जीचं सिस्टीम वर्क परफॉर्म करते. आता बाहेरून किती एनर्जी मिळत होती? 5 किलो जूल. मग सिस्टीम तेवढ्या अमाऊंटचं काय करते? वर्क परफॉर्म करते. पुन्हा ऐका, सिस्टीम वर्क परफॉर्म करते, मग वर्कचा आन्सर मी पॉझिटिव्ह लिहू का निगेटिव्ह लिहू? तुम्हीच सांगा. सिस्टीम वर्क परफॉर्म करते, बाहेरून सिस्टीमला एनर्जी मिळतीये. चला, मान्य आहे, बाहेरून सिस्टीमला किती एनर्जी मिळाली? 5 किलो जूल एवढी एनर्जी मिळाली. आता 5 किलो जूल एनर्जी मिळतीये, टेम्परेचर तर वाढू द्यायचं नाहीये, टेम्परेचर तर कॉन्स्टंटच राहिलं पाहिजे. मग सिस्टीमला ते जे वाढलेलं टेम्परेचर आहे, त्या वाढलेल्या टेम्परेचरमधून जी पण एनर्जी मिळाली आहे, त्या एनर्जीचा यूज ती कशासाठी करतीये? तर वर्क परफॉर्म करण्यासाठी करतीये. मग मला सांगा, वर्कचा आन्सर मी फक्त 5 किलो जूल लिहायला पाहिजे का -5 किलो जूल लिहायला पाहिजे? बोला. -5 किलो जूल. येस, करेक्ट, व्हेरी गुड. मग वर्कचा आन्सर काय लिहिला आपण? -5 किलो जूल. सो बच्चे पार्टी, सपोज इनिशियल इंटरनल एनर्जी होती U1, बाहेरून Q अमाऊंट मधली एनर्जी मिळाली. बाहेरून किती अमाऊंट? आता बघा, ठीक आहे, सुरुवातीची एनर्जी आहे U1, नंतरची एनर्जी U2 काय असणार आहे? सुरुवातीची इंटरनल एनर्जी प्लस बाहेरून किती Q अमाऊंटमधून जी इंटरनल एनर्जी मिळाली ती, आणि प्लस किती वर्क केलं ते. मग U2 इज इक्वल टू सुरुवातीची इंटरनल एनर्जी U1 प्लस बाहेरून किती एनर्जी मिळाली? 5 किलो जूल.
बाहेरून एनर्जी मिळाली म्हणून पॉझिटिव्ह. बाहेरून मिळालेल्या एनर्जीचा यूज सिस्टीमनी केला, सिस्टीमनी वर्क परफॉर्म केलं, किती -5 किलो जूल एवढं. सो +5 जूल -5 किलो जूल कट होऊन जाईल. सो U2 इज इक्वल टू U1 आणि मग डेल्टा यूचा डिफरन्स काय येणार 0. ओके, कारण U2 इज इक्वल टू काय आहे U1 आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा आयसोथर्मल प्रोसेसमध्ये डेल्टा यू कसा असतो 0 असतो. का? कारण बाहेरून जेवढी अमाऊंट मध्ये हीट मिळतीये तेवढी हीट कशासाठी यूज केली जाती, वर्क परफॉर्म करण्यासाठी केली जाती. Q आणि W हे एकमेकांच्या मॅग्नेट्यूड वाईज इक्वल असतात, पण साईन वाईज काय असतात, अपोजिट असतात. आणि डेल्टा यूचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा यूचा फॉर्म्युला आहे Q + W. Q आणि W हे मॅग्नेट्यूड वाईज सेम आहे पण साईन वाईज अपोजिट आहे. Qच्या ठिकाणी मी -W ठेवलं, आपला W पॉझिटिव्ह, मायनस प्लस काय होऊन गेलं 0. ओके, म्हणून आपण काय म्हणतो आयसोथर्मल प्रोसेसमध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी काय असते 0 असते. डेल्टा यूचं आन्सर काय असतं 0 असतं. कळालंय? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रट्टा मारू नका, लॉजिक लावा. तुम्हाला सगळे टीचर्स एवढंच सांगतील, मी शुअर आहे की आयसोथर्मल प्रोसेसमध्ये डेल्टा यू इज इक्वल टू 0 असतो. पण का 0 असतो? कारण जेवढी एनर्जी बाहेरून मिळणार आहे तेवढ्या एनर्जीचा यूज कशासाठी केला जाणार आहे, वर्क करण्यासाठी केला जाणार आहे. बाहेरून जर Q अमाऊंट ऑफ एनर्जी मिळाली तेवढ्याच एनर्जीचा यूज करून काय होणार आहे तर वर्क परफॉर्म केलं जाणार आहे. किंवा जर आता एक रिव्हर्स एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल इथं आहे सिस्टीम. ओके, ठीक आहे, गॅस आहे, इथे पिस्टन आहे. आता सिस्टीमचं इनिशियल इंटरनल एनर्जी U1 आहे. आता सिस्टीमवर सराउंडिंग काम करतंय, सराउंडिंगनी सिस्टीमवर काम केलं, सराउंडिंगनी जर वर्क केलं तर Wची व्हॅल्यू आपण काय ठेवणार, Wची व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह ठेवणार. पण टेम्परेचर चेंज होऊ नये. आता बाहेरून कुणीतरी काम केलेलं आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट राहतंय. बाहेरून ज्यावेळेस वर्क केलं जातं ते जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर कॉन्स्टंट राहण्यासाठी जर सिस्टीमसाठी सराउंडिंग काम करतंय तर मग त्यावेळेस काय होतं, सिस्टीम हीट रिलीज करेल. हीट किती रिलीज करेल, जेवढं सराउंडिंगनी वर्क केलेलं आहे तेवढंच काय करणार आहे, हीट रिलीज होणार आहे. आणि हीट रिलीज होणार आहे तर साईन कसं असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. जर सराउंडिंगनी वर्क केलं, किती वर्क केलं तर फॉर एक्झाम्पल 20 किलो जूल एवढं सराउंडिंगनी वर्क केलं होतं. सो तेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी सिस्टीमला मिळाली होती पॉझिटिव्हमध्ये. पण ॲज सून ॲज बाहेरून एनर्जी मिळाली तर सिस्टीम लगेच काय करतंय, हीट रिलीज करतंय. आणि किती हीट रिलीज केली तर 20 किलो जूल हीट रिलीज केली. ओव्हरऑल इंटरनल एनर्जी चेंजेस होणार नाही. सो डेल्टा यूचा आन्सर काय असणार आहे 0 असणार आहे. समझा सबको? टेम्परेचर कांस्टेंट रखने के लिए हमें ये सब करना पड़ रहा है. अगर बाहर से हमें एनर्जी मिल रही है तो सिस्टीम खुद की एनर्जी भी रिलीज करेगा थ्रू हीट. बाहेरून वर्कमधून एनर्जी मिळत होती, सिस्टीमने काय केलं, हीट थ्रू एनर्जी ट्रान्सफर करून टाकली. बाहेरून एनर्जी मिळत होती पण सिस्टीमने पण एनर्जी लूज करून टाकली. कारण आयसोथर्मल प्रोसेस आहे, टेम्परेचर चेंज नाही झालं पाहिजे, टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. जर बाहेरून हीटच्या फॉर्ममधून एनर्जी मिळत होती, बाहेरून हीटच्या फॉर्ममधून एनर्जी मिळत होती म्हणून आपण +Q घेत होतो. पण बाहेरून हीटच्या फॉर्ममधून एनर्जी मिळाली, सिस्टीमने लगेच हीटच्या वर्कच्या फॉर्ममधून ती एनर्जी रिलीज करून टाकली. समजा सबको? सो ऑलवेज रिमेंबर Q इज इक्वल टू -W. कब? आइसोथर्मल केस के लिए. ऑल आर विथ मी? येस. ओके. Just wait 1 minute. I have to take the screenshots of everyone.
अटेंडेंस आपकी लग गई है, ठीक है. आई विल कंटिन्यू. मॅडम एवढंच फक्त लावता का हो चार्जिंगला, 1% राहिलं आहे. थँक्यू. हाँ, बघा आता नेक्स्ट आइसोथर्मल प्रोसेस के लिए सबको समझ में आया. क्या याद रखने, व्हाट आर द की पॉइंट्स फॉर आइसोथर्मल प्रोसेस, द थिंग विच यू हैव टू रिमेंबर. चलो, आइसोथर्मल प्रोसेस के लिए डेल्टा टी इज इक्वल टू 0 होता है, टेम्परेचर का चेंज नहीं हो रहा. डेल्टा यू भी क्या हो रहा है फिर, U2 मायनस U1 0 असतं. क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. ह्याचा मिनिंग काय, जेवढ्या अमाऊंटमधून बाहेरून हीट ॲब्झॉर्ब केली जाईल तेवढ्या अमाऊंटमधून सिस्टीम काय करेल, वर्क परफॉर्म करेल. ओके, चलो नेक्स्ट है आइसोथर्मल प्रोसेस के बाद एडियाबैटिक प्रोसेस. व्हाट इज द मीनिंग ऑफ एडियाबैटिक प्रोसेस, टेल मी. Q is equal to 0. यस, एडियाबैटिक प्रोसेस के लिए Q इज इक्वल टू 0 होता है. तो डेल्टा U का फॉर्मूला क्या आएगा, डेल्टा U इज इक्वल टू होता है W प्लस Q. चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू ओनली वर्क. का बरं, आता बघा सिस्टीम आहे, सराउंडिंग आहे, इंटरनल एनर्जीमधला जो काही चेंज असणार आहे तो फक्त थ्रू द वर्क असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं सिस्टीम आहे, ओके, गॅसियस सिस्टीम आहे. आता ह्या सिस्टीमची सुरुवातीची इंटरनल एनर्जी आहे U1. आता सुरुवातीची इंटरनल एनर्जी आहे 20 किलो जूल. ठीक आहे, बाहेरून तर ह्या सिस्टीमला हीट मिळणार नाही. ठीक आहे, का बरं, कारण ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. हीटचा एक्सचेंज होणार आहे का, हीटचा एक्सचेंज होणार नाही. हीटच्या फॉर्ममधून एनर्जी मिळणार का, हीटच्या फॉर्ममधून एनर्जी नाही मिळणार. ओके, ठीक आहे, समजा आपको. मग आता एनर्जी फक्त कशी चेंज करू शकतो आपण, जर आता मी म्हटलं ह्या सिस्टीमवर वर्क केलं, सिस्टीमवर वर्क केलेलं आहे कुणी, सराउंडिंगनी. किती वर्क केलं सिस्टीमवर सराउंडिंगनी, तर 20 किलो जूल केलं. मग व्हॉट इज द न्यू इंटरनल एनर्जी, नवीन इंटरनल एनर्जी काय, आधीची इंटरनल एनर्जी प्लस कुणी काम केलं, सराउंडिंगनी काम केलं, कुणासाठी, सिस्टीमसाठी. मग डब्ल्यूचा आन्सर काय घेणार आपण, प्लस 20 किलो जूल घेणार. सो प्लस 20 किलो जूल. ओके, सो U2 मायनस U1 काय असणार, प्लस 20 किलो जूल असणार. डेल्टा यू कुणाच्या इक्वल असणार आहे, फक्त डेल्टा यू वर्कच्या इक्वल असणार आहे. समजा आपको आता जर मी बोलले इथं आपलं काय आहे, सिस्टीम आहे. ठीक आहे, सिस्टीमकडे किती एनर्जी आहे, सुरुवातीची एनर्जी आहे U1. ठीक आहे, सुरुवातीची एनर्जी मी म्हटलं 50 किलो जूल आहे. आता आपल्या सिस्टीमनी वर्क केलं, वर्क इज डन बाय द सिस्टीम. ओके, वर्क इज डन बाय सिस्टीम. सिस्टीमनी वर्क केलं, किती केलं, तर 30 किलो जूल एवढं सिस्टीमनी वर्क केलं. पण सिस्टीमनी वर्क केलं त्याच्यामुळे डब्ल्यूचा आन्सर काय घ्यावं लागणार तुम्हाला, मायनस 30 किलो जूल. जी काही नवीन इंटरनल एनर्जी असेल ती किती असणार आहे, आता आधीच्या इंटरनल एनर्जीमधून 50 किलो जूलमधून तुम्हाला वर्कची व्हॅल्यू काय करावी लागेल, मायनस करावी लागेल. सो U1 प्लस डब्ल्यू जर तुम्ही फॉर्म्युला ठेवला, कारण चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला इथं काय मिळाला आहे तुम्हाला, डब्ल्यू. मग U1ची व्हॅल्यू 50, डब्ल्यूची व्हॅल्यू कुणी सिस्टीमने वर्क केलं, सो मायनस 30 काय असणार आहे, नवीन इंटरनल एनर्जी फक्त 20 असणार आहे. मग जो काही इंटरनल एनर्जीमधला चेंज होतोय, चेंज इन इंटरनल एनर्जी, दॅट इज U2 मायनस U1. दॅट इज U2ची व्हॅल्यू आली होती 20, U1ची व्हॅल्यू आली होती 50. कुणाच्या इक्वल आली, मायनस 30 ही वर्कच्या इक्वल आली. सो व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू, आय जस्ट वॉन्ट टू टेल यू, चेंज इन इंटरनल एनर्जी फॉर एडियाबैटिक प्रोसेस इज इक्वल टू, किसके इक्वल आती है, चेंज इन इंटरनल एनर्जी फॉर एडियाबैटिक प्रोसेस इज इक्वल टू डब्ल्यू. कारण क्यू काय असतो ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये, 0 असतो. क्लिअर, लेट मी नो. येस येस येस, ओके, ठीक आहे, चालेल. येस, थँक्यू एव्हरीवन, सगळ्यांना कळालं आहे. येस, सो दिस इज फॉर टुडे, वी कॅन
स्टॉप हिअर. आता आपण उद्या पुढच्या प्रोसेसेस कंप्लीट करूया. तुमची अटेंडन्स मी रेकॉर्ड केली आहे.